असेल, मासिक धर्म आला असेल, त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी संक्रांतीची जी पूजा असते ती केली तरी देखील चालते, किंवा पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी ही सूर्याची पूजा उपासना केली जाते व करावी. सूर्याला अर्घ्य द्यावे, कारण सूर्यदेव हे एकच देव आहेत जे आपल्याला रोज दिसतात. संक्रांतीच्या दिवशी देखील हळदी कुंकू हे करावे. त्या दिवशी नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळाचे पात्र, गूळ, तीळ, सोनेभूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. संक्रांतीच्या दिवशी जर आपण हळदी कुंकू केलं तर तो पर्व काल असतो, त्याचे तुम्हाला 1000 पटीने पुण्य मिळते. तर त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत देखील तुम्ही हळदी कुंकू करू शकता, कारण तेव्हा सूर्याचे हे उत्तरायण सुरू असते. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दैत्याची रात्र असे म्हणतात. या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यातील रविवारला देखील खूप महत्त्व आहे.